विचार केला आहे का? राखी नेहमी उजव्या हातावरच का बांधली जाते? ही फक्त परंपरा आहे की यामागे काही खोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चैतन्य या चॅनलवर, जिथे आपण आपल्या परंपरांची खरी कथा समजून घेतो. रक्षाबंधन आला की प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, पण नेहमी उजव्या हातावरच का? आज आपण हे अगदी सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीत शरीराची उजवी बाजू ही पवित्र मानली जाते. कोणतीही पूजा, अर्चा किंवा धार्मिक क्रिया आपण उजव्या हातानेच करतो ना, बरोबर ना? म्हणूनच राखी देखील उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते. असं मानलं जातं की यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि आपल्या नात्याला दिव्य शक्ती मिळते. फक्त अध्यात्मच नाही, यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. आयुर्वेदानुसार आपल्या मनगटावर काही महत्त्वाचे प्रेशर पॉइंट्स असतात. राखी बांधल्याने हे पॉइंट सक्रिय होतात, जे वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचं संतुलन राखतात. त्यामुळे राखी बांधल्याने फक्त भावना नव्हे तर शारीरिक आरोग्यावर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो. राखी म्हणजे केवळ धागा नाही, ती असते संरक्षणाची गाठ. बहीण राखी बांधताना मनोमन भावासाठी आयुष्यभराच्या सुखशांतीची प्रार्थना करते आणि भाऊ तिला संरक्षण व प्रेमाचं वचन देतो. ही सुंदर भावना उजव्या हातावर बांधल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो. जर तुम्ही देखील या रक्षाबंधनाला काही खास प्लॅन करत असाल तर काही सुंदर गोष्टींचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. या वस्तू ऑर्डर करून तुम्ही छोट्या बिझनेसला सपोर्ट करत आहात आणि आपल्या चॅनलला देखील सपोर्ट करत आहात. तर मग पुढच्या वेळी राखी बांधाल तेव्हा लक्षात ठेवा, ती एक फक्त परंपरा नाही तर आध्यात्मिक ऊर्जा आणि शरीरासाठी फायदेशीर आणि प्रेमाचं नातं आहे. जर आज काही नवं शिकायला मिळालं असेल तर लाईक करा आणि आपल्या भावंडांबरोबर शेअर करा आणि अशाच अनोख्या भारतीय परंपरांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत.